नमस्कार, मी निलिमा कदम. सुस्वागतम. बालमित्रांनो, तुम्हा सर्वांचं या नवीन शैक्षणिक वर्षात सहर्ष स्वागत. आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे नेमकं काय याचा परिचय करून घेणार आहोत. शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच गुणवत्तेचे मापदंड होत. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन भविष्यातील राष्ट्राच्या जडणघडणीसाठी आवश्यक अशा कुशाग्र, कुशल व उत्तम नागरिक घडविण्यासाठी या परीक्षा घेतल्या जातात. इयत्ता 5वी व इयत्ता 8वी या 2 इयत्तांसाठी या शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. भावी आयुष्यात सामोरे जाव्या लागणाऱ्या अनेक परीक्षांमध्ये भाग घेण्याची, यश संपादन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे, त्याचबरोबर ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड करून शिष्यवृत्तीच्या स्वरूपात या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे या परीक्षा मागील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी. बालमित्रांनो, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. मग या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी स्कॉलरशिप ही परीक्षा का बरं महत्त्वाची ठरते? शालेय शिक्षण झाल्यानंतर कॉम्प्युटर, इंजिनिअरिंग, मेडिकल इत्यादी विविध ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी विविध परीक्षा तुम्हाला द्याव्या लागतात. तसंच इयत्ता 5वी व इयत्ता 8वीची ही शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे या विविध स्पर्धा परीक्षांचा श्री गणेशाच म्हटलं पाहिजे. त्या दृष्टीने स्कॉलरशिप्स म्हणजे स्कॉलरशिपच्या या विविध परीक्षा ज्या आहेत या महत्त्वाच्या ठरतात. स्कॉलरशिप परीक्षांचे महत्त्व काय आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजेच क्लॅरिटी ऑफ कन्सेप्ट्स, संकल्पना ज्या आहेत या स्पष्ट होण्यासाठी या शिष्यवृत्ती परीक्षांची खूप मदत होते. कारण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे प्रश्न असतात हे प्रश्न विचार प्रवर्तक असतात आणि त्यामुळे संकल्पना आपल्या स्पष्ट असतील तर आपण निश्चितच त्याचं उत्तर कमी वेळात अचूकपणे काढू शकतो. प्रिपेअर्स फॉर अदर कॉम्पिटिशन्स. आजचं युग हे स्पर्धांचं युग आहे हे मी सुरुवातीलाच सांगितलं. आणि म्हणूनच इयत्ता 10वी नंतर 12वी नंतर ज्या विविध ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ज्या परीक्षा द्याव्या लागतात, CET, JEE, नीट यासारख्या ज्या परीक्षा असतात या परीक्षा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, स्पर्धात्मक परीक्षा असतात. तर या परीक्षांमध्ये कशा प्रकारे तयारी करावी लागते त्याची तोंड ओळख ही या शिष्यवृत्ती परीक्षेने होण्यास मदत होते. एनकरेजेस सेल्फ लर्निंग. स्व अभ्यासास प्रोत्साहन मिळू शकते. आपल्याला नेमका कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, अभ्यास आपला कोणत्या दिशेने असला पाहिजे, त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे वाचन केलं पाहिजे, आपलं आकलन कसं झालं पाहिजे, आपली शब्द संपत्ती कशा प्रकारे आपण वाढवली पाहिजे. थोडक्यात स्व अभ्यासाची सवय आणि त्यातून स्व अभ्यास करण्यासाठी मिळणारं प्रोत्साहन मिळण्यासाठी या शिष्यवृत्ती परीक्षेचा निश्चितच उपयोग होतो.
साहजिकच ज्या वेळेला आपण स्व अभ्यास करू लागतो त्यावेळेला आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास हळूहळू वाढीस लागतो. कीप बिलिव्हिंग युअरसेल्फ. धिस इज द की वर्ड्स. सी युअर की, KEY. एक चावी आहे. कसली चावी आहे? सो कीप बिलिव्हिंग युअरसेल्फ. तुमच्यावर म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्यावर जर आपला विश्वास असेल म्हणजेच आत्मविश्वास वाढीस लागण्यासाठी या शिष्यवृत्ती परीक्षा खूप आपल्याला मदत करतात. डेव्हलप्स ॲडिशनल लर्निंग स्किल्स. इतर जी कौशल्य आहेत या स्पर्धात्मक युगात आपल्याला सतत ऍक्टिव्ह राहण्यासाठी आपल्या मेंदूला नेहमी तयार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आलेल्या समस्यांचं निराकरण कमीत कमी वेळात अचूकतेने करण्यासाठी या स्पर्धा परीक्षांचा उपयोग होतो आणि त्यातूनच क्रिएटिव्हिटी म्हणजेच सर्जनशीलता, क्रिटिकल थिंकिंग, आपलं तार्किक विचार करणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, येणाऱ्या कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील तर त्यांचं वेगवेगळ्या प्रकाराने उत्तर कशा प्रकारे आपण शोधू शकतो. कम्युनिकेशन, आपण एकमेकांशी संवाद वाढवणं किंवा संवाद असणं का आवश्यक आहे आणि या सगळ्यातून निर्माण होते ती लीडरशिप क्वालिटी म्हणजेच नेतृत्व गुण. तर हे जे सगळे जे गुण आहेत, आपला आत्मविश्वास वाढतो, स्व अभ्यासास आपल्याला उपयोग होतो म्हणजे स्व अभ्यास आपण करू लागतो आणि त्यातून क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, लीडरशिप हे गुण आपले विकसित होण्यास या शिष्यवृत्ती परीक्षांचा निश्चितच उपयोग होतो. त्याचबरोबरीने इम्प्रूव्ह रिझनिंग ॲबिलिटी. बघा, शिष्यवृत्तीमध्ये काही विचार प्रवर्तक प्रश्न असतात आणि तार्किक दृष्ट्या या प्रश्नांचा विचार करणं, कमीत कमी वेळात आपण अचूक निर्णय घेणं हे या ठिकाणी आवश्यक असतं. तर थोडक्यात शिष्यवृत्ती परीक्षांमुळे आपल्या रिझनिंग ॲबिलिटी जे आहे, तार्किक क्षमता ज्या आपल्या आहेत त्या वाढण्यासाठी, त्या अजून चांगल्या विकसित होण्यासाठी या शिष्यवृत्ती परीक्षांचा फायदा होतो. साहजिकच त्यातून आपल्याला आवड निर्माण होते आणि मग आपण या प्रश्नांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघू लागतो. पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत जाते, सकारात्मकता आपल्यामध्ये वाढत जाते आणि या सगळ्यासाठी आपल्याला साहजिकच वाचन, लेखन हे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती परीक्षांचा अभ्यास म्हणजेच आपल्याला चारही दृष्टीने सगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करणं आवश्यक ठरतं आणि त्यातून आपल्याला ॲडिशनल नॉलेज मिळण्यास म्हणजेच अतिरिक्त जी माहिती आहे किंवा ज्ञान आहे ते कशा प्रकारे मिळवता येईल, त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे वाचन करावं लागतं, कशा प्रकारचे प्रश्न आपल्या समोर येतात, या दृष्टीने अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू लागणार आहात आणि त्यातून तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडणार आहे. आता कॅन यू गेट अ स्कॉलरशिप? बघा, आपल्याला शिष्यवृत्ती मिळेल का? येस, येस, यू कॅन, यू विल, यू शुड गेट इट. राईट? बघा, मला शिष्यवृत्ती मिळेल का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आताच सगळे ठरवायचंय. होय, मला शिष्यवृत्ती मिळवायची आहे, मी प्रयत्न करणार, मी शिष्यवृत्ती मिळविणारच. राईट? कम ऑन. तर ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, कशा प्रकारचे
कोणकोणते विषय या ठिकाणी आहेत त्याची माहिती आपण घेऊया. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या नावाने ही परीक्षा असते. यामध्ये तुम्हाला ही पुस्तकं आहेत बघा, दोन पुस्तकं आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा मराठी व गणित या विषयांचा असतो, तर दुसरा पेपर यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी हे विषय असतात. पेपर 1 म्हणजेच पेपर पहिला हा प्रथम भाषा, यामध्ये 25 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा, यानुसार 25 प्रश्नांचे 50 गुण, म्हणजेच भाषा विषयासाठी 50 गुण असतात. पेपर 1 मधील दुसऱ्या भागामध्ये गणिताचा पेपर असतो. गणित विषयाचे या ठिकाणी 50 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, यानुसार गणिताचा जो भाग असतो हा 100 गुणांसाठी असतो. तर अशा प्रकारे पेपर 1 म्हणजेच पहिला पेपर यामध्ये एकूण 75 प्रश्न असतात. एकूण 150 गुण या पेपरला असतात. म्हणजेच पहिला पेपर 150 गुण, यामध्ये प्रथम भाषा 25 प्रश्न आणि गणित 50 प्रश्न, अशा प्रकारे एकूण 75 प्रश्न या पेपरसाठी असतात. पेपर दुसरा जो आहे यामध्ये पुन्हा परत 2 भाग. पहिला भाग आहे तृतीय भाषा, याचे 25 प्रश्न 50 गुण. पेपर 2 मधील दुसरा भाग आहे बुद्धिमत्ता चाचणी, याचे 50 प्रश्न असतात. 50 प्रश्न प्रत्येकी 2 गुणांचे, याप्रमाणे 100 गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी हा भाग असतो. तर अशा प्रकारे पेपर 2 हा सुद्धा एकूण 75 प्रश्न त्यामध्ये असतात आणि त्याचे एकूण गुण आहेत 150 गुण. प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला प्रत्येकी 1 तास 30 मिनिटे एवढा कालावधी असतो. म्हणजे लक्षात घ्या, पेपर पहिला प्रथम भाषा आणि गणित 75 प्रश्न, वेळ आहे त्याला 1 तास 30 मिनिटे, म्हणजेच 90 मिनिटे एवढा वेळ हा पहिल्या पेपरसाठी असतो. त्यानंतर परत मध्ये तुम्हाला ब्रेक दिला जातो. पेपर दुसरा हा तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी हा सुद्धा 1 तास 30 मिनिटे, म्हणजेच 90 मिनिटांसाठी दुसरा पेपर असतो. दोन्ही पेपर हे एकाच दिवशी घेतले जातात. तर परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप थोडक्यात बघूया. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेल्या इयत्ता 1ली ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तराच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असणार आहे आणि तुम्हाला ते दोन्हीही पर्याय नोंदविणे आवश्यक आहे. म्हणजेच उत्तराचे 2 पर्याय असणार आहेत आणि तुम्ही ते दोन्ही पर्याय त्या ठिकाणी मार्क करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही एकच मार्क केला तर तुमचा तो प्रश्न चूक समजला जाईल. म्हणजेच विविध स्पर्धा परीक्षांचा श्री गणेशा होय, असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर या ठिकाणी ही जी तुम्हाला उत्तरपत्रिका दिसते आहे, तर ही उत्तरपत्रिका तुमच्या समोर जी येते ही OMR या पद्धतीने तपासली जाते. तर स्पर्धा परीक्षा ज्या वेळेला घेतल्या जातात तर त्यासाठी अशा प्रकारे OMR
आन्सर शीट्स वापरल्या जातात. तर तुमच्याकडे उत्तरपत्रिका जी असते त्या प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर 4 वर्तुळे दिलेली असतात. त्या पर्याय जे आहेत 1, 2, 3, 4 ते पर्याय त्या ठिकाणी त्या प्रत्येक प्रश्नासमोर तुम्हाला दिसतात बघा. 1, 2, 3, 4 हे पर्याय आहेत. योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ जे आहे ते तुम्हाला निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनने रंगवायचे असते. तर ज्या विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या स्पर्धा परीक्षा या अशाच प्रकारे OMR मार्कशीट्सद्वारे घेतल्या जातात. तर त्यासाठी तुमची या ठिकाणी ही तयारी होण्यास मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक बटन दाबा. त्याचबरोबर बेल आयकॉनला टिक करून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळवा. थँक्यू.